एका बाईच्या पोरीचं नाव होतं फजिती. फजिती बाई कीर्तनाला आली आणि तिची पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माई फजिती पाहिली का, ए बाबा माई फजिती पाहिली का. तो म्हणायचा माझी चप्पल सापडा ना, तर तू काय फजिती पाहते. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ताह. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का. ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तर म्हणला, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागत. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का. 4 हे सगळे कोणला आहे, माणसाला. 4 सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. वागायला आडवी. माळ घाल टिकल का. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 आणि आनंद 5. आता 5वं ऐका. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. 10वीच्या पुढचं कोण आहे, तू कितीला आहे. 13वी म्हणजे FY. FY BA ला आहे तू. 4 BCOMचा आहे. BCOMला आहे तू. हां लगेच लक्षात येतं. मला नाही सांगणार मी, असं नजरेनं टोटल इतिहास सांगणार माणसाचा. हा फक्त भांडणाचं मूळ नको म्हणून सांगत नाही. तू मराठी मीडियमला येणार आहे. हे बरे तू मराठी मीडियमला आहे ना. मराठी मीडियमला आहे तू. हां तू शिमेला आहे ना. हां लगेच लक्षात येतं. तो शिमेला आहे, हा मराठी मीडियमला आहे, लगेच लक्षात येतं. तेव्हा ते इंग्लिश मीडियमला ते दाढी रात लावले लगेच. मी असं टोटली इतिहास सांगणार माणसाचा, फक्त नजरच बसला पाहिजे माणूस आपला. त्याचा ब्रँड सुद्धा सांगणार कोणती पितो. हो म्हणजे डिप्लोमा पितो का, आरशी पितो का, वाड्याची पितो, लगेच सांगणार. भारीतला पिणाराचा चेहरा वेगळा असतो आणि सरमडी पिणारा चेहरा वेगळा असतो. हो एखाद्याच्या मुलीला मुलगा पाहायला आला, नवरदेव दारू पितोय का नाही जर ओळखायचं असेल तर तुम्हाला लक्षण सांगून ठेवतो. माणसाच्या डोळ्याच्या खालची जी 2 डोळं आहेत, ही बाई ही जर वर आलेले असतील आणि ते जर लालसर असतील तर कधी नक्की दारुडे आहेत, अंदाज करून टाकायचा. तुम्ही घरी गेलो तुमचे चेहरे पाहा ना आरशात. आपण खोटं बोललो मग बोला. खोटं आहे का खरं सांग. नाही आपल्या पुढं खोटं बोलत नाही. विनोदाचा भाग सोडा, कुठवर आलतो ध्यानात ठेवा. हात 1 आणि आनंद. आता आनंदामध्ये शिकलेले पोरं आहे का. प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण माणसामध्ये आनंदमय कोश आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. 14 अधिक 4 18 आणि 18 गोष्टी जर कळायच्या असतील तर एक करा. हा पुला तो एक देव करणी घ्यावा. हा पुला तो एक देव करणी घ्यावा. हा पुला तो एक देव करणी घ्यावा. हा पुला तो एक देव करणी घ्यावा.
तेरे बिना जीवा सुख नाय, तेरे बिना जीवा सुख नाय, तेरे बिना जीवा सुख नाय। ये बीमारी के सती जनती, ये बीमारी के सती जनती, दुखाती जनती, मेरा बीमारी दुखाती जनती। नीट बसा. 14 अधिक 4 18 गोष्टी आहे. जाऊ दे बस 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 बस. 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. 14 अधिक 4 18 गोष्टी आहेत. पण तुम्ही काही करा, फक्त देव आपला करा. पण इथे एक शब्द आलाय बरं का वारकऱ्यांसाठी, तो 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 याचा अर्थ कटेवर हात, विटेवर उभा, तो जगाचा बाप, तो सोडून दुसरा कोणी नाही, तो देव आपला करा. मग एकाने विचार करा, देव आपला करा म्हणजे काय करा? देवाला कवळी मारा का? देव गळ्यात घाला का? देव चुळीत बसा का? देवाचं काय करा? काहीच करू नका. आतली भान काय काढा, नामचिंतन अखंड करा, तुम्हीच देव व्हा, देव आपला करा, असा त्याचा अर्थ आहे. 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्ट होईल, परस्पर घडेल प्रीतीजेत. एक वाक्य सांगा. आतली घाण बाहेर जाणं आणि बाहेरचा देव, मुळात देव आतमध्ये आहेत, फक्त घाण बाहेर काढा, मी देव आहे या बोधावर या, संपला विषय. हां, फक्त त्याला ज्ञान लागतं. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही, हे MA MPhil PhD हे ज्ञान नाही. हे सोडून द्या, या ज्ञानाची काय किंमत नाही. हे MA MPhil PhD DH MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MBA DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि FY MTech आणि BTech आणि डेअरिंग डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेटर, फार्मसी नाही, सिटी नॅगरी, डेअरिंग डिप्लोमा आणि MBA आणि BL, हृदयरोग तज्ञ, गुडघातज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, आता नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ. हां, रोग गुप्तन गडी तज्ञ, जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे जाऊ द्या, याला कोणी खात नाही, हे पुस्तकी ज्ञान, हे जाऊ द्या, याचा काय विषय नाही. हे नाही, देव करायचं आहे का, मग मीच वासुदेव आहे हे ज्ञान येऊ द्या. हे संसार सोडा. हे गाडी बंगला, हे काय नाही, हे गाडी बंगला, पप्या गुड्डी बंटी शुटी, हे जाऊ द्या. हे गाडी बंगला, पप्या गुड्डी बंटी शुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बंद, सिकडी, हिटर, पिटर, एअर, वापे, जंगळ्या, कांदे, गोण्या, बकरा, अंडे, लाटणं, पडपड, फुगणी, उशी, तवा, संडाबा, तुकी, जनोटा, बेडशीट, दिवाण, चमच्या, उरगडं, उशी, गादी, कन्या, वेळा, खांड, खोंड, बोंबड, सुटा, अंडटार, फलक, उजिनवाने, घरात काठावरती कोणाला सीतावणी साहेब दे धक्का, धोबी पचाड, फरकाला परत गोष्ट, तुटी, डोंगरोडी, तो कनागर, शिक्षणाचा ऐको, झेंडा, मानवीस खान, राजनीती, दमंग, वाटेल, शिंगाण, बॉन्डिगा, झाका, चिकनी, चमेली, दुनियादारी, माझे म्हणतो झाले, आता माझी सटकली, पबिते, पारोला, ही पोरगी, साधू, तुपातली, सिद्धीवादी, गाडी सुटली, पत्र गेल्यावर, शांताबाई, शांताराम, चिमणे उडायला, आला बाबराव, भाऊ, जिंगाट सुनीत होतं, माझ्या भरोसा नाही काय, बाय वाड्यावर या, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काही, एवढं पाठ करा, 1 वर्ष लागेल तुम्हाला. हा विषय सोडून द्या. एक वाक्य सांगा. साय बाजूला करा, दूध आहे, राग बाजूला करा, आत विस्तव आहे, अज्ञान बाजूला करा, तुम्ही देव आहात, बस. आणि एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात, लय झालं. हां, मी रोज कीर्तनात सांगतोय, हे इंद्रिकचं कीर्तन आहे महाराज, हे कधी खोटं ठरणार नाही. इथून पुढं काळ बदलला आहे. आता आपण बदलत्या काळानुसार बदललं. आता 1.5 तास देव चुळीत बसण्यात देव नाही, कर्म चांगलं करण्यात देव आहे. 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला काय व्हायला, नख्या, खुर. आणि हे लोक देवाला खुर का वाहतात, ते शिजत नाहीत. ते शिजले ना, देव वासावच मिळाला. अहो, एकदा बोकड कापायचं आणि वर्षभर देवाच्या पाया पडायचं नाही, बापाची पेंट आहे का? असं चालतं का? एकदा 9,000चा बोकड कापायचा आणि वर्षभर त्या देवाकडे डोकून सुद्धा, असं नाही चालत. ते तुम्ही लई देव चुळीत बसू नका, काहीच करू नका. मी म्हणतो कामात काम करा. गाईचं दूध काढताना रामकृष्ण हरी म्हणा, तेवढे दुधाला तेवढेच पाणी घाला, डिग्री तीच. आपलं रामकृष्ण हरी का म्हणते, जेव्हा गाई बादलीत पाय घाली, रामकृष्ण सांडलं दूध काय रामकृष्ण हरी. कामामध्ये काम करायला शिका, देव चुळीत बसू नका. आता पहिले दिवस राहिले नाही, आता कामामध्ये.
कारण आजच्या जगात दोनच माणसं सुखी जगतात, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा, अखंड भजन करणारा आणि आईबापाचा आशीर्वाद कमावणारा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, या नोकऱ्या बिक्रिया नाहीत असे निगेटिव्ह विचार करू नका. तुम्ही त्या तयारीनं राहा. नोकऱ्या कधीही लागणार नाहीत. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो कायम खरंय. 2च वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार, आला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्यानं पैसे दिले का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला का नाही? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशाला किंमत येईल. बहीण भावाला कचेरीत खेचलंय का नाही? भाऊ भावाचा दुश्मन झालाय का नाही? काय जगात खरं राहिलं? आणि आता सांगून देतो, मगाशी 5 सांगितल्या, आता 5 सांगतो. 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही दिसलं तर आपल्याला दिसेल ती दाना. आपल्या मागच्या खोट्या ठरल्यात का? नाही. मग आता सांगून ठेवतो, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत, माणसंच राहणार नाही. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवरीच्या घरी, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे आहे? माणसं कुठे आहे? माणसाने 4-4 खोल्या बांधून ठेवल्या. झाड आहे कोणी? म्हातारा आजारी पडली तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय. डुकून पाहिलं माणसं नाहीत. 10 वर्षापूर्वी खेड्यावर वट्यावर म्हातारी बसेल राहायची, वट्याच्या खाली म्हैस राहायची. तर पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, म्हशीला पाणी मिळत होतं. आज काय? काय 25% म्हातारी माणसं केवळ दिसत नाही म्हणून दिवस माळवायच्या अगोदर थोडंफार खाऊन झोपून घेतात, दिसतच नाही. वेळ कुठे आम्हाला पाहिला आईबापांकडं? सर्व्हिसवाल्याला मागं व्याप येत, सासऱ्याची बायपास आहे, थोरल्या मिळवणीचं बाळात पण आहे. धाकटी मेवणी परीक्षेला गेली, तिचा तपास लागणं, त्याच्या मागं व्यापलंय. मग ती का निकालच घेऊन येते का काय करते? सांगा, हे वाक्य खोटं आहे का? बोला. हां, आईबापाकडे पाहायला शिका. निदान एक वाक्य सांग का सर्व्हिसवाल्याला, जिनं दूध पाजलं तिने कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही. जरा महिला मंडळ वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. एक 8-10 दिवसातून नवऱ्याला आहे ना त्याच्या आईला भेटायला पाठवायचं सोडा. त्याला सांगा तुम्ही जाऊन या दुपारपर्यंत, रविवार तर आहे. तसं मग वाटलं तर मटण संध्याकाळी करू आपण. रविवारी तीच अडचण राहते ना. बघ, मटण तर आणून ठेवलं, जावा कवा. तुम्ही त्याला सांगा आणि जाताना ना काही नका देऊ, एक थोडंसं लोणचं, 1-2 पापड कागदात बांधून द्या. त्या सासूला जर दिले ना, तिच्या आशीर्वादावर तुम्हाला 3 पिढ्या कमी पडणार नाहीत. तुम्ही इकात आणून नोंद. अहो, तिचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला तिचं काही वाटलं नाही का? तिनं बिचारीनं 9 महिने कुशीत ठुलाय, 20 वर्ष सांभाळलाय, पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन टाकलाय. अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पिते नाही रे. अरे जरी जगायचं ठरलं, महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरले, आमच्यावर लय अन्याय आहे ना, आमच्यावर लय अन्याय आहे. काही नाही हो, आता ज्यांच्यावर खरे अन्याय आहे ते शब्द बोला ना. सरकार तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ. एक माणूस आमची बाजू घेईन. बरं, बायकोला लय बोलावतं, ती म्हणते मी कोर्टात जाईन. बाई काय बोलतो, मीच खातो बोलणे. मग आता काय कर? नाही तर आता खरं सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता मला? आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं? आणि आपणही कुशल म्हणतो खरं आहे बुवा. अरे आता काय? महिला मंडळ विनोद नाही, महिला मंडळ थोडी सासू-सासऱ्याची दखल घ्या. आता एक वाक्य ऐकाल का महिला मंडळ माझं? महाराज म्हणून नका ऐकू, तुमचा मुलगा म्हणून ऐका. एकच वाक्य ऐका. तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात नाही, मी त्यांच्यात आहे. जमीन त्यांची आहे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. तो फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे.
कारण त्याला मीच आकळू शकते, दुसरं कोणी आकळू शकत नाही. घरात माणसं राहणार नाहीत. खोटं आहे. दुसरी गोष्ट घडणार आहे, दहावे आणि पुण्यतिथ्या बंद होणार. दहाव्याचं आता पॅकेज निघणार. लग्नाचं काय निघलंय? पॅकेज. दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. चांगल्या चांगल्या बापांनी चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दहाव्याचे न्यायाचे पैसे बुडवले. थोर लग्न मागितले तो म्हणला आपला काही संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचं हाय एवढं तर म्हणा. आता तो तर मिळालाय. दहाव्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का दहाव्याला? नाही नाही, आमच्याकडं दहाव्याला प्रवचन असते सरलाट. आमच्याकडं 8:30ला सकाळी 10 वाजला, कोणाचाही 10 वाजो प्रवचन असते. खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून अर्धा तास प्रवचन असतं. कोणाचाही 10 वाजो. दारुड्या बिरुड्या बेवड्या बिवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानका तोच. हां, इकडे तुमच्याकडं नाही ते बरं आहे. मग तुमच्याकडे काय दहाव्याला गप्पाच असतील नुसत्या कावळा शिवेपर्यंत. त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा. एखाद्याला 10 मिनटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा, म्हणजे माणसं निदान नदीवर तरी तेवढं नीट ऐकतील. हां हो, नाही तर दहावीचे आता सगळं बंद होणार आहे, काही नाही राहिले. हो, 10वी बंद होणार आहे. तिसरी गोष्ट, नोकरी मिळणार नाही. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देते. शेतीवर नाराज होऊ नका, शेतीला जोड व्यवसाय करा. यावर तुमचं मत काय? आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो, हे क्वाटरी बिटरी प्यायचं आता बंद करा. जरा जाग्यावर या, जरा लाजा धरा लाजा. अरे तुम्हाला बापानं 20 गुंठे जमीन कमवून ठेवली, तुम्हाला 1 गुंठा घ्यावा ना अजून. अरे केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हवा भरण्यावर हायवेला 1 गुंठ्याचा मालक झालंय. जरा अभ्यास करा. केरळवरून हवा भरायला आले, रात्री 2:30ला उठत आहे हवा भरायला. त्यानं हायवेला 1 गुंठा जमीन घेतली. अरे बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. हवा भरायला महाराष्ट्रातून आले पोट भरायला. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते, आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. अरे जरा माझा टेरपणा कमी करा. अरे मराल बेवडे हो मराल. हां, मोकार क्वाटरी प्यायच्या, लग्न डामाडावला करायचे, मग कर्ज झालं का या रस्त्यावर काढा मोर्चा हॅन करा माप. हां, कशाला बावळातपणा करायचा रे? कशाला पाहिजे क्वाटरीन फिटरी? रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणार आणि जमीन ऐकल्या. एवढी कबरी मांडी क्वाटरी पितात, मिश्या फुटल्या नाही नाला कालना. 9वीचं क्वाटरी पिते, 15चं असं एवढं टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते तुझंच का मी तुझंच का मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग 10वीला गेलं एवढंच आहे भंगार, 16चं. बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी? त्यानं केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल? तू लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे झटेचे. तरुण पोरांना सांगतो, पोरांना व्यवसाय करा, माझा ऐका आणि सांगा पोरांना. हा विनोद आहे. 100 तरुणांमधल्या 20 पोरांना माझं कीर्तन पटणार नाही, पण 80 जणांना पटल्याशिवाय पोरांनो गारीगारी का, कुल्फी का, पावी का, पठारी का, रद्दी का, शेतीला जॉईंट व्यवसाय करा. शेतीच सोनेरी दिवस देणार आहे. आणि तुम्हाला नोकऱ्या लागणार कवा? आणि तुम्ही शिकत बसणार कवर? बरं कुठं द्यायच्या नोकऱ्या? 25% कंपन्या लॉक झाल्यात. एका बँकेला 6 माणसं लागत होते, एका कॉम्प्युटरमुळे 2च माणसं बँक चालतात.
हां 36 जिल्हे आहेत आपल्याकडे, 36च कलेक्टर लागतात आपल्याला. तालुक्याला एकच तहसीलदार लागतो, एका पोलीस स्टेशनला एकच SP लागतो. मग तुम्हाला नोकऱ्या कुठं द्यायच्या? बावळाटासारखं आपलं कवर शिकत बसायचं आणि काय मला नोकरी नाही, मला नोकरी नाही. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे, मोठ्या गाडीचं पंक्चर 200 रुपयाला आहे. पावी का ना. रसाचा ग्लास केवढाला आहे ऊसाचा? 10 रुपयाला हाफ, 20 रुपयाला फुल. निम पाणी, बर्फ आहे, असू द्या ना पाणी, काय पिणार येलेलं आहे की जे नाहीत ते पाणी टाकूनच पितात. मग रसात असलं काय त्याचं ना. नाही, पण जो माणूस कष्ट करीत असेल ना महाराज, त्याला लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. महाराज तुमच्याकडं नाही दुष्काळाची झळ. तुम्ही खाली जर गेलात, मी रात्री परभणीला होतो महाराज, उद्या तिकडंच आहे महाराज. अक्षरशः ऊसाचं चरक आहे ना, ती बाई लाकूड फिरवते आणि तो माणूस तो ऊस घालून रस काढतात. मग अशी कष्ट करणाऱ्या माणसाला 100-200 मिळाल्याचं काय विशेष हो? आज बैलाचं काम जर आमची माऊली करीत असेल शेतकऱ्याची, तर तिला 200 रुपये मिळाल्याचं काय वाईट वाटायचं काम आहे? तिला मिळायलाच पाहिजे. अशी पोरं आहेत, पोरांनो खाली जालना मांठा तिकडं परभणीकडं तो जार आहे ना आपला जार, तो 20 रुपयाला घेतात. किती लिटरचा? 20 लिटर काय असेल तर 20-30 लिटरचा. आणि ती रस्त्याच्या कडेला विकायला घेऊन बसत्या पोरांनो. पण ते जार नाही विकते, ती बाटलीनं पाणी विकत्या. आणि 5 रुपये बाटली आहे ती, 5 रुपये बाटली. आता आपली बाटली मला वाटतं 750 ml आहे आपली. हां 750 ml आपण पाण्याची वापरतो. ती पाण्याची बाटली ती 5 रुपयाला विकते त्या पोरांनो. मग एक जार जर खपला तर त्यांना 40-50 रुपये निघत आहे. आणि जाऊ द्या ना, मग गरीबाला मिळतच असतील तर कष्ट करणाऱ्याला मिळायला पाहिजे. और कितीतरी पोर आहेत महाराज 10वीचे, का कापड दुकानात कामाला आहेत, का कापड दुकानात कामाला आहे, कापड दुकानाला गाड्या काढायला आहे, किराणा दुकानात पुढे बांधायला आहे. ते आता 6 तारखेला 10वीचा निकाल लागला ना, ॲडमिशनला पैसे घेऊन मोकळे कामाचे. मस्तपैकी चांगला सँडल घेणार, 2 ड्रेस घेणार, मस्तपैकी कॉलेजमध्ये टकाटक दिसणार. कशामुळं? घामामुळं. बिचाऱ्यानं किराणा दुकानात पुढे बांधला, 2 भारी ड्रेस घ्यायला का हरकत आहे? चांगला बूट बीट टाईट बीट पॉलिश बिलिश मारून पहिल्या दिवशी कॉलेजला गेला पाहिजे, याडपट पाहत राहिले पाहिजे काय ड्रेस आहे. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, जी माणसं घामानं कष्ट करतात ना त्यांना लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. मी तर म्हणतो शेतकरी मोटरसायकलवर येतो ना, मजूर मोटरसायकलवर येतो ना, येऊ द्या तो 4 चाकीवर आला पाहिजे कांदे काढायला. आणि येणार आहे तो, नाहीतरी आता त्यांना आणायच जावं लागत आहे. कशात? 4 चाकी काढू द्या. पण पोरांनो व्यवसाय करा. हे नोकऱ्या बिकऱ्या ह्या मिश्र राहणार आहे. फक्त 70 जागा 1000 भरायच्या आणि 20,000 भरायच्या. कवा भरायच्या? मिली नेहमी पोरं, बायका देईन कोणी. रेंज गेली रे, रेंज गेली. व्हायरस आला, व्हायरस. 35-35चे झालेत रे, 35-35चे झाले. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारख्या भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पहिला मला पाहायला आलता. पोरांनो, आणि शेतकऱ्याचे पोरं बरेच आहेत. आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो. शेतकरी माणसं नाही ना, आता शेतकरी आहे नाही ना, सगळेच आहेत. तुम्ही महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून माझे 2-4 वाक्य ऐकाल का? तर सांगायला, 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2, टाटामेट्री, निराया कातर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3, युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, नर्मदा 10-26-26 केमिकल युक्त खतामुळे जमिनीत बॅक्टेरिया राहिला नाही. 4, शेतकऱ्याच्या दारातून गायन बैल गेल्यामुळे शेतीला शेणखत मिळत नाही.
5 शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यामुळं शेतीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं शेताला बांध राहिले नाहीत आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. आणि 6 शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही. त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही. पाणी लावून देतोय आणि लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे कांदे भरले तेव्हा तो गारखा माराय आला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात. अशी बोगसगिरी पिकाला चालत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही म्हणून शेतकरी वाईट आहे. 4 मोबाईल आहेत, 4ला 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय. 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही. एक वाक्य समजा शेतकऱ्याला, दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो. परत वाक्य आहे का बरं का, डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. जी माणसं काही माणसं मारा किटली दूध ओतलं का घरी आलं का लगेच नळीने पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिणी चावून मोकळे रिलॅक्स त्यांनी स्लॅब टाकले. हा दूध घालायला गेला 50-50 मित्र भंगार बापाच्या पायीत अशी सगळ्या डोळे लाल, खाद्याचं पोतही गेलं, निकाला ते निघला, डिरीचा बॅलन्सच पडा ना. असं क्वाटरी पिऊन नळे आणून कुठं बंगले होत्या का महाराज. हे तिसरी गोष्ट घडणार आहे, नोकरी मिळणार नाही. आणि शेतकऱ्याला अजून एक वाक्य सांगतो, उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो नाही, याडपाट नाही तर लेवल नाही, क्वालिटी नाही, काय नाही. बंगल्यावाल्याची पोरगी गावंड्या संघ गेली, काय नाही. दिल दिया है ईट भी देंगे, पावसाळा सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, आता थोडं वाईट वाटेल ते मला शिव्या महाराज, ते खरंच आहे. मला शिव्या दिल्या तरी खरंच आहे आणि चांगलं म्हणलं तरी. पोरीनं मुलगी मला आहे, पोरीनं मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. बसलेल्या लोकांना सांगतो, पोरीनं तुम्हाला सरकारनं आणि आईबापानं इतकं दिलं का ते तुम्हाला कधीच खपणार नाही. 15 वर्षापूर्वीची मुलगी चूल मूल आणि शेळ्या बकरापुरती होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, ही सरकारची पुण्य आहे. आज तुम्हाला पोरीनं तहसीलदार केलंय, तुम्हाला प्रांत केलंय, तुम्हाला SP केलंय, तुम्हाला आमदार केलंय, तुम्हाला सभापती केलंय. पोरीनं तुमचा पोलीस भरतीत जर नंबर लागला तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायला सुद्धा बाप मागं पुढं पाहत नाही, पण तुम्हाला पोलीस केल्याशिवाय राहत नाही. पोरीनं तुमच्यासाठी हा काही करणारा तयार बाप आहे. फक्त पोरीनं एक वाक्य माझं ऐका, या 2-3 वर्षामध्ये तुम्ही ह्या पळून जाण्याच्या ॲटमनं तुम्ही बापाची इज्जतच समाजात ठेवली नाही. याच्याबद्दल तुमचं मत काय. अरे आज पहाडासारखा बाप तुम्ही आपण गल्लीमध्ये खचून टाकला रे, खचून टाकला. पूर्ण पाया पडतो तुमच्या. तुम्ही माझं ऐकू शकत नाही मला माहिती आहे, तुम्ही जी झक मारायची ती मारणार मला माहिती आहे. कारण मी तुम्हाला किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही, हेही मला मान्य आहे. फक्त पूर्ण आता बरं तुम्ही आम्हाला नाव ठेवणार, महाराजाला काय प्रेम कळत, आम्ही पळून गेलो त्याच्या काय बापात जाते. जाऊ दे ना, मला तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण मी बोलतो हे सत्य आहे. काय मत आहे तुमचं? 25% पोरं जरी म्हणले ना काय इंदुरीकर नालाय की त्याचं काय कीर्तन ऐकता, म्हणू द्या ना.
25% लोक म्हणून द्या ना त्याला, त्याच्या कुठं आपण बापाची दारू पितोय बघू द्या. पण पोरीनो, मुलगी मला आहे, तुम्ही पळून जाऊ नका, या मताचा मी नाही. तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही तुमच्या बापाला ऐका ना, तर बाबाला काय ऐकत. फक्त एक वाक्य ऐका पोरीनो माझं, ऐकाल ऐकाल, तुम्ही तर बोलायचंच म्हणाले, ऐकाल पोरीनो, पाया पडतो तुमच्या. तुम्ही कोणावर प्रेम करा, लव्ह मॅरेज करा, काय करा, तुम्ही कपडे कशी घाला, आता तुम्हाला बोलण्याचा स्टॅमिना सगळ्यांचा संपला. तुम्ही ऐकू शकत नाही. तुम्ही म्हणता बाबा लोकांना काय कळतं. फक्त एक वाक्य ऐका पोरीनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं तसं जगा, पण ह्या शेतकरी बापाची चूक सांगा का त्यानं आयुष्यामध्ये तो तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याची समाजात किंमत कमी केली. फक्त सांगा मला की समाजात तो कशात तुम्हाला कमी पडला होता की त्याला तुम्ही उशीमध्ये मुंडकं गुंतून रडायला लावलं. अरे गावात त्याचा मान राहिला नाही की गल्लीत त्याची किंमत ठेवली नाही, तो कशात कमी पडला होता. पोरीनो, तुमचा जन्म झाला आणि तुम्ही जन्माला आल्यानं तुमचा बाप एकटा हसत होता. अरे हसत होता, हसत का हसत होता माहिती आहे पोरीनो तुमचा बाप. का हसत होता माहिती आहे पोरीनो तुमचा बाप, की तुला त्याच्या आईनं सांगितलं होतं पहिली बेटी सोन्याची. पोरीनो, तुम्ही जन्माला आलात ना, मलाही पुले की पहिलीचे ना. मी पुलीवर लय प्रेम करतो महाराज, लय. पोराला 500चा पेन, पोराला 100चा पेन घेतला, पोरीला 200चा गेला. पोऱ्याचा ड्रेस 500चा तर पुरीचा 5000चा गेला. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. पण पुरीने एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमचा जन्म झाला ना, हा 15 मिनटं नीट बस, 15 मिनटं हा बाप हसत होता. पोरीनं तो का हसला माहिती आहे, मला लक्ष्मी माझ्या घरात आली. पोरीनं तुम्ही चालायला लागल्या आणि तुमच्या पायात पैंजण होते. पोरीनं तुमचा बाप तुम्हाला बोटाला धरून घरात चालत होता, तो मी किती मोठा आहे हे पाहत नव्हता. पोरीनं तुम्ही रडायला लागले तर तुमचा बाप जमिनीवर गुडघे ठेवायचा आणि हात टेकायचा. अरे तुमचा बाप तुमच्यासाठी घोडा घोडा झाला, पण त्यानं तुम्हाला रडून नाही दिलं. पायजमा त्याचा मळाला आणि शाळेत 15 रुपये फी भरायची होती पोरीनो. ती 15 रुपये फी भरायला तो बाप शाळेत गेला ना, तर 10वीचे सगळे पोरं त्याला हसले. त्याला कमीपणा नाही वाटला पोरीनो. तुम्हाला पाहायला पाहुणे आले, घरात गाद्या नव्हत्या, त्यानं सकाळपासून शेजारच्यांच्या घरातून गाद्या गोळा केल्या, ताटल्या गोळा केल्या, 100 माणसं जेवले पोरीनो. आणि पाहुणे जाताना म्हणले मुलगी पसंत नाही. पोरीनो तो एकटा खळखण हसला, नशीब नाही माझ्या मुलीचं, लग्न जमलं. पोरीनो, परदिवशी CET झाली 12वीची, तर 45 डिग्री तापमानात कॉलेजच्या गेटवर बाप 2 तास बसून होता, मुलीची परीक्षा चालू आहे म्हणून. 10वीच्या बोर्डाला 10 पेपर असतात. 10 दिवस बाप पेपरच्या दिवशी 9:30लाच मोटरसायकल घेऊन तयार असतो. माझी मुलगी मला पेपरला घेऊन जायची आहे, सगळी कामं कॅन्सल, शाळेच्या गेटवर बसून राहणार, पेपर सुटला की तुम्हाला घरी घेऊन येणार. फक्त पोरीनो मला त्याची चूक सांगा. फक्त एक सांगू पोरीनो, तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे ना, त्याचं डायरेक्ट बापाला सांगून टाका, पप्पा मी याच्याशी लग्न करणार आहे. अरे तरी तो 5 लाख रुपये घालायला तयार आहे. गरीबाला इज्जतीशी घेणार रे, इस्टेटीशी नाही. सांगा ना, तुम्ही सांगा ना. अरे उद्या लग्न मूर्खासारख्या तुम्ही पळून जाता, तुम्हाला लाज नाही वाटते. हां, 3-4-5 लाख रुपये खर्च केला त्यानं, बँडवाले आचार्य लग्न ठरलं, त्यानं लॉन्च ठरवायचं आणि त्यानं पत्रिका छापायच्या, आणि तुम्ही मूर्खासारखं आदल्या दिवशी पळून जायचं. सुपारी फुटली, तुझे डोळे गेलते काय? तुम्हाला समजत नाही का आपण लग्न करतोय का आपण किती झक मारितोय माहीत नाही? हां, 2 दिवस लग्न राहिलं का पुण्यानं पळून जायचं, परीक्षेला गेलं का पुण्यानं पळून जायचं. तुम्हाला पळून जायला नको कोण म्हणलं? हां, पण त्या बिचाऱ्यानं आयुष्यभर रडायचंच का? अरे 4 दिवस लग्न राहिलं आणि पैसे कमी पडले, तो रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. त्याच्या बायकोने त्याच्या पाठीवर हात टाकला. त्याला आधार देणारी फक्त कोण होती घरात? बायको. एकटा रडला, पोरगी झोपल्यावर रडत होता तो. माया पोरीनं जर माझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलं तर तिला वाईट वाटेल म्हणून तो एकटा उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. आणि त्याच्या बायकोने पाठीवर हात टाकला आणि म्हणली डोळ्याचं पाणी पुसा, आपण 10 गुंठे जमीन विकू, पण आपल्या पोरीला कधी संकट नाही येऊन द्याला. हां, आणि तुम्ही त्याला मूर्खासारखे या 2-4 वर्षामध्ये इज्जत थोडा ठेवली नाही. महाराज, हे शिकलेले लोक नाही आहे का, पोलीस स्टेशनला अशा तक्रारी आहेत पोरींच्या अशा की माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. हां,
आता काय बोलायचं याच्यापेक्षा वाईट काय? मुलगी मला आहे हो महाराज, मी तुमच्या मुलासारखं आहे महाराज. हे वाक्य कोणत्याही बापाच्या कानावर गेल्यावर त्याचं अंतकरण काय म्हणत असेल विचारा. त्याला त्याच दिवशी वाटत असेल माझी बायको वांज राहिली असती तरी चालली असती. त्याचं पाप सांगा रे मला, पाप सांगा, पाप सांगा, फक्त पाप. आणि एकच वाक्य ऐका पूर्ण आज माझ्या कीर्तनात, तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, फक्त या बिचाऱ्याला गल्लीनं शेवटपर्यंत वरमान काढून जगू द्या. नाही तर द्या मला शिव्या बया. काही पोरींची तक्रार आहे, मग मार झाला काय घ्या नाही, आम्ही पळून जाऊ नाही तर नाही जाऊ, मला घेणं नाही. मी बापे ना एक. हे बघा एकदा बघा, यांच्याकडे एकदा बघा, सगळ्या पोरी जरा थोबाड वासून बघा, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. बघा बघा, 60% बापांच्या डोळ्यात पाणी आहे. बघा बघा ना, याची लाज नाही वाटली तुम्हाला? तुम्हालाच लय प्रेम कळतं का? अरे आईबापाचा तळतळाट करून घेऊन कुठं पोरगी सुखी झाली असा इतिहास आहे का? हां, नाही तर त्या मला शिव्या माया कोण्या. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात, हे ध्यानात ठेवा. या आया याला खतपाणी घालतात सगळे. आईपासून पुरीच्या सगळ्या गोष्टी ओपन होतात, फक्त या बोलत नाहीत. काय मत आहे तुमचं? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते म्हणजे ती काय जप करते का? आईला दिसत नाही का? हां, दिसत नाही आईला? हा विनोद नाही आहे, हे सगळं खतपाणी आईचं आहे. आईला माहीत नाही का आपली पोरगी परीक्षा संपली तरी शाळेत जाती? कोणते क्लास चालू आहे बिगर दप्तराचे? कधीतरी आपल्या मुलीचा आता घरी गेल्या ना, आज 10 मिनटं माझ्यासाठी काढा. आता झोपायच्या अगोदर पोरीला जवळ बोलवा, या 2-4 कान फटीत द्या आणि तिचे मोबाईल चेक करा बरं एकदा. करा बरं. कोणत्या आईनं आत्तापर्यंत पोरीचे मोबाईल चेक केले बोला बरं? करा बरं. वॉटवर मी सत्कार करतो. आता घरी गेल्या गेल्या तिला जवळ घ्या, माझ्या कान फटीत द्या, तिचा मोबाईल उसका एकदा. 3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, त्याच्यातल्या नंबरांच्या नावांची मेघ तुम्हाला माहीत नाही. ते आपल्यासारखे नाहीत, किसन पाटील आणि दत्तू पाटील आणि भिका पाटील अशी नावं नाही त्यांची. त्यांच्या त्या VIP खुणा आहेत. त्याला जर महत्त्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. त्या खुणा मी सगळ्या क्षेत्रातला पोटकडा आहे महाराज. हां, जरा उचका मुलीच्या मोबाईलमधले मेसेज वाचा एकदा निवांत. काय कार्यक्रम चालू आहे जरा कळेल. हां, आपली कॉलेजला जर पोरगी जात असेल तर STचा पास एकदा तिचा पंच केलाय का बघा. 8 दिवस पोरगी शाळेत जातील, पासच पंच नाही, मग पोरगी भयारातून वर्गात निघते का काय? जरा चौकशी. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली हिची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे जरा बघा. हां, पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, म्हणजे तू काही कुंभ मेळ्याला गेलती काय 2-4? आणि सांगा बसलेली माणसं याच्यातलं कोणतं वाक्य विनोद आहे? तरुण पोरं व्यवसाय करा, ही क्वाटरी बिटरी बाद झाल्या. बायका करा, बायको मिळणार नाही आता, मिटलं तुमचं. कसे काय बायका मिळतील? CBSCला 4 पोरींना 499 मार्क आहेत 500 पैकी 10वीच्या. काल 12वीच्या पोरी जवळजवळ 98-99 98-99च्या आहेत का नाही? आता ज्या पोरीला 99% मार्क आहे 12वीला, ती मेडिकलला जाणार आहे का नाही? टॉप डॉक्टर होणार आहे का नाही? मग तिच्या लेवलचा पोरगा. पोरगी PS आहे, तिला SP पोरगा नको का? पोरगी BA BEd आहे, तिला MA BEd पोरगा नको का? पोरगी BTech आहे, तिला MTech पोरगा नको का? आहे का तुमच्या गावात 4 तहसीलदार, 10-12 MBBS आहेत का तुमच्या गावात? 2-4 वकील आहेत का? मग हा माल काय धरणात घालायचा का? हा काय उपयोगाचा माल? हा फक्त गणपती बुडवायला बाहेर काढायचा. वन्स मोर शांताबाई मुतला चड्डीत.
हा विनोद नाही ना महाराज. आता हे पोरग चांगलं वाजवतंय म्हणजे याला वाजवतंय, हा पोरगा सुंदर वाजवतो, मग याला जर सुंदर गायक बायको मिळाली तर संसार चांगलाच आहे ना. कीर्तनकार आहे, त्याला कीर्तनकार मिळाले चांगले. आता तुम्हाला कुठून बायका द्यायच्या? प्रॉब्लेम आहे तुमचा लय मोठा. प्रॉब्लेम असा आलाय, एक तर मेन गोष्ट म्हणजे तुमच्याकडं उपजीविकेचं साधन नाही. 2, लोक आता भपक्यावाल्याला पोरगी देत नाही. का पूर्वी लोक म्हणायचे 20 एकर जमीन आहे, 2 भाऊ आहे, मग देऊन टाका. आता लोक म्हणते पोर येड जमिनीला काय करतात, आता देत नाहीत. पूर्वी लोक म्हणायचे त्यांना JCP आहे, पोरगी देऊन टाका. आता लोक म्हणायचे JCP आहे का त्याला, ती पेत आहे का, हां मग JCPनं खड्डा घे आणि तो सांड काढून टाक. काय करायचं आता लोक फक्त म्हणतात तो जर निर्व्यसनी असेल आणि पोट भरीत असेल तर बायको द्यायला लोक तयार आहे. लोक उलटे आता गरीबाला मुलगी द्यायला तयार आहे. लोक म्हणतात काय नाही भाऊ, ते पोरगं पेत बीत नाही, हॉटेलमध्ये कामाला आहे, 500-700 रुपये 5-6 हजार रुपये रोज आहे, महिना आहे, खाऊन पिऊन सुखी, देऊन टाका मुलगी. देत नाही लोक. काही लोक म्हणतात काय नाही हो, त्याचं फक्त सायकल पंक्चरचं दुकान आहे, पण पोरगा नंबर 1 आहे, धडाडी आहे, चिकाटी आहे, पेत बीत नाही, देऊन टाका पोरगी. हा 1 दिवस कालवणाला ते नसलं तरी चालेल, पण पोरगी सुखानं राहील. आता देत नाही पोरगी. तुम्ही आता रिलॅक्स घरी गेल्यावर निवांत विचार करा आणि ह्याच महिन्यात लग्न करा. पुढच्या वर्षी तिथी नाहीत. पुढच्या वर्षी शुक्राचा आस्था असल्यामुळं 25-30च तिथी आहे. पुढच्या वर्षी अधिक महिना आहे. शेवटी आता बायका सुद्धा तुम्हाला दुसरी कुणा आणावं लागल्या. कुठून? ती बी रविवारी आणली, मंगळवारी ती गेली. जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला. बायको नाही आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाही तर मग मामाची मामीची पूजा करणे. त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? मुलगाचं काय करतो? मुलगी नाही, तू झाला गोसाई. त्या मामाला आहे का? किती आहे? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे का तू? कल्याण. त्या मामाला किती आहे? 1. आणि तुला भाऊ? त्या मामाला नाही, एब्र्या नाही का मामाचंच लगीन झालं नाही? यरती माई का दुःखाची जनती, 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 यरती माई का दुःखाची जनती. सरपंच, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायकवाद, कुणी सगळ्यांना धन्यवाद. 11 वाजून गेली, मला खुणवायचं का नाही? मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं. एकदा आभार मानायला 1 जण पुढे या. विठोबा रघुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदार माऊली, ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय.